तर आता आपण बघणार आहोत टेम्पल्स, समाधी आणि स्मारक. तर आता हे आपण दुसऱ्या भागामध्ये बघू. आता ह्या भागामध्ये आपण पाहिलं की तुम्हाला दिसत असेल. आता आपण ह्या भागामध्ये मागच्या भागामध्ये जे पाहिलं ते दारूची कोठारे आणि देवळ्यापर्यंत आपण आलेलो होतो. आता आपण यापुढे बघू. तेच हा या माहितीपटाचा दुसरा भाग आहे. तर ह्या माहितीपटाच्या दुसऱ्या भागात आपण टेम्पल, समाधी, स्मारक, धान्य कोठार, नगाडखाना, भुयार, पायथा, पिलखाना, त्याच्यानंतर ग्रंथालय, मार्केट, फारसखाना, बागकारखाना, बारदारी, बालेकिल्ला, बुरुज. तर हा मी मागच्या सिरीजमध्ये सांगितलं होतं मित्रांनो तुम्हाला की एका किल्ल्याची रचना ही खूप मोठी म्हणजे ही माहिती आहे आणि ही माहिती एका पुस्तकात तुम्हाला भेटणार नाही. तर त्यासाठी आपल्याला याला वेळ द्यावा लागेल. तर आता त्याचाच आपण ह्या दुसऱ्या माहितीपटाच्या दुसऱ्या भागामध्ये आपण हे बघणार आहोत. तर चला वेळेचा विलंब न करता आपण ह्या सिरीजला सुरुवात करू. तर आता आहे देवळ्या आणि दारूच्या कोठाऱ्यानंतर आपण बघू आता देवळे, समाध्या, स्मारकशिला आणि कबरी. तर मी 2 मिनटं. हां टेम्पल हे हायलाईट करू. टेम्पल्स, समाधी, स्मारक. प्रत्येक किल्ल्यावर काय असतं, 2-3 देवळे असतात जे आपल्याला दिसतात. काही किल्ल्यांवर स्मारकशिला असतात आणि काहींवर समाध्या पण असतात. जेव्हा तुम्ही रायगड किल्ल्यावर जाल तेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांची, त्याच्यानंतर वाघ कुत्र्याचे स्मारक दिसेल तुम्हाला. त्याच्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक दिसल, त्यांची समाधी दिसल. त्याच्यानंतर अनेक किल्ल्यावर तर कबरी पण आहेत. त्याच्यानंतर रायगडावर जी कबर आहे त्याला मदरशाची कबर पण म्हणतात. अजून जेव्हा तुम्ही लोहगडावर जाल तेव्हा तुम्हाला तिकडं 2 थडगी दिसतील आणि एक म्हणजे मुस्लिम पिरांची एक कबर दिसेल तिथं. तर यामध्ये एवढंच आहे की मंदिरामध्ये जे मंदिराचे मावळे आहेत, मंदिरातील सैनिक आहे, त्यांच्या धार्मिक गतिविधीसाठी तिथं एक मंदिर बांधले जायची. त्याच्यानंतर जे समजा त्या किल्ल्यावर कोणतं युद्ध झालं, कोणतं रणांगणात कोणता सैनिक मारला गेला आणि त्याने शौर्य पराक्रम गाजवला असला तर त्याची समाधी तिथं बांधलेली असायची. त्याच्यानंतर आता कसं आहे, तुम्ही महाराष्ट्रात जेव्हा याल तेव्हा समाधी हे तुम्हाला भेटेल आणि जेव्हा तुम्ही राजस्थानमध्ये जाल तेव्हा तुम्हाला तिथं छत्री म्हणून भेटेल. तर छत्री म्हणजेच तुम्हाला एक प्रकारची ती समाधी आहे. आणि स्मारक म्हणजे जेव्हा तुम्ही सिंहगडावर जाल तिथं तुम्हाला तानाजी मालुसरे यांचं स्मारक दिसेल. तर हे आहे समाधी, मंदिर आणि स्मारक. तर त्याच्यानंतर पुढचा विषय आहे धान्य कोठार. तर धान्य कोठार म्हणजे या धान्य कोठार या दगडामध्ये खोदलेल्या असायच्या मित्रांनो. आणि किंवा आयत्यास बनलेल्या गुहांमध्ये आपण आधी पाहिलं गुहा काय असते. तर त्या आयत्यास बनलेला जी नैसर्गिक आयती बनलेली गुहा आहे तिला साफ करून त्याच्यातच धान्याचा साठा केला जात होता. पन्हाळगडावर तुम्हाला असे धान्य कोठार दिसतील. तर यात एवढंच आहे की धान्य कोठार म्हणजे धान्य साठवण्याची जागा, जे की एक नैसर्गिकरित्या गुहांमध्ये तो धान्य साठा ठेवला जायचा किंवा मग कृत्रिमरित्याही असं धान्य कोठ्या बनवून धान्याला आपण साठवत होतो. त्याच्यानंतर पुढे आहे नगाडखाना. तर नावाप्रमाणे सर्व काही नावातच असतं. तर नावाप्रमाणेच या कारखान्यात नगारा, शिंग, ताशे आणि इतर वाद्य ठेवली जायची. त्याच्यानंतर जेव्हा तुम्ही राजगडावरील अंबडखाना पद्ममाचीवर जाल तेव्हा तुम्हाला तिथं नगाडखाना दिसेल. तर हा आहे आपला एक नगाडखाना. मी तुम्हाला जे जे किल्ले सांगतो आहे ते तुम्ही त्याचं म्हणजे आता तुम्ही त्याचं हे नको करा की ते किल्ले काय कसे. आपण त्याकडे सविस्तर जाऊ. आता कसं आहे, एक रचना सांगितली की मी तुम्हाला त्याचा किल्ला सांगतोय आणि त्याचं एक एक्झाम्पल देऊन तो पॉईंट मला क्लिअर करतोय. तर नगाडखाना म्हणजे काय थोडक्यात, तर जी
वाद्य होती, जसं की ढोल तासा, त्याच्यानंतर नगारा. तर अशी जी गायन तंत्राची जी वाद्य आहेत ती ह्या नगारखान्यात ती राजमंडळांसाठी ठेवलेली असायची. तर नगारखाना, त्यालाच आपण नगारखाना म्हणतो, जो तुम्हाला राजगडातील अंबरखाना पद्मावती माचीवर भेटेल. त्याच्यानंतर भुयार आहे. तर आता गुहा आणि भुयार हे जवळपास याचं हे जे वापरण्यासाठी यायचं ते जवळपास सारख्या उद्देशासाठी आपण वापरत असायचो, गुहा आणि भुयार. तर भुयार म्हणजे काय होतं की एका किल्ल्यामधून दुसऱ्या किल्ल्यामध्ये किंवा दुसऱ्या परिसरात आपल्याला जाता आलं पाहिजे, त्या राजाला जाता आलं पाहिजे. म्हणजे जेव्हा एखादा शत्रू त्या किल्ल्यावर आक्रमण करेल, तर तेव्हा जर का तो राजा संकटात असला तर त्याला गुप्त भुयाराद्वारे दुसऱ्या परिसरात सोडलेलं जायचं. आज पण तुम्हाला फार भुयारं भेटतील पाहायला. बरेच गडांवर भुयारं आहेत, पण आता म्हणजे काय मोस्टली 70 ते 80% भुयारं हे तुम्हाला बंदच दिसतात, कारण भूसंरक्षण होतं. त्याच्यानंतर भूसंरक्षण झाल्यामुळे मग ती माती आणि मग तिथं काही होण्याची शक्यता असते मित्रांनो, म्हणून ते भुयारं पुरातत्व विभाग बंद करतात. तर त्याच्यानंतर हे आहे पायथा. तर आता पायथा म्हणजे जेव्हा आपण गड किल्ला पाहायला जातो तेव्हा तिथं दिसतं की तिथं असं म्हणतात की गडाच्या पायथ्याशी हे मंदिर आहे, गडाच्या पायथ्याशी राहण्या खाण्याची व्यवस्था आहे, गडाच्या पायथ्याशी गाडी लावण्याची व्यवस्था आहे. तर हा गडाचा पायथा म्हणजे नेमकं तरी काय? तर गडाचा पायथा म्हणजे जो गडाची जी पहिली शिडी आहे किंवा गडाचा जो डोंगर आहे. मी तुम्हाला सांगितलं आधीच की महाराष्ट्रातील जी गडकोट आहे ते 60 ते 70% हे गिरिदुर्ग आहे. तर त्या डोंगराच्या बघा, एक आहे डोंगर आणि मग असतो डोंगरावर किल्ला. तर डोंगराच्या खालचा जो भाग आहे तिथं एक गाव वसलेलं असतं, त्या डोंगराच्या पायथ्यालाच आपण पायथा म्हणतो. तर असा हा पायथा झाला. त्याच्यानंतर पिलखाना. तर पिलखाना म्हणजे हत्ती ठेवायची जागा, जसं की आपण पाहिलं पागा म्हणजे घोड्यांची जागा, उष्ट्रखाना म्हणजे उंटांची जागा, तसं पिलखाना म्हणजे हत्ती ठेवायची जागा. महाराष्ट्रातील किल्ल्यांपैकी फक्त रायगड, पन्हाळगड आणि प्रतापगड या 3च किल्ल्यांवर तुम्हाला पिलखाने दिसतील. कारण जवळपास जर का तुम्ही इतिहासात गेले तर भारतातील कोणता असा राज्य आहे की ज्याने हत्तीचा उपयोग केला? तुम्ही नक्की सांगा मला, जाऊ द्या मीच सांगतो. तर पिलखाना म्हणजे भारतातील जेव्हा तुम्हाला दिसेल, जेव्हा सिकंदर आणि पोरसचं युद्ध झालं होतं, ज्यांचं पुरुषोत्तम हे मूळ नाव होतं, तर तेव्हा भारतातील असा तो पहिला राजा होता, खूप पराक्रमी राजा होता मित्रांनो. राजा पुरुषोत्तम पोरस याचा इतका मोठा इतिहास आहे, म्हणजे जितकं महत्त्व आपण चंद्रगुप्त मौर्य, आचार्य चाणक्यांना देतो, तितकंच महत्त्व आपण सम्राट पुरुषोत्तमला दिलं पाहिजे. आणि तुम्ही नक्की लक्षात ठेवा, लोक म्हणतात जो जिता वही सिकंदर, पण ज्याला खरं इतिहास माहिती असेल ना तो नक्की म्हणेल की जो जिता वही पोरस. तर तो परत एक वेगळा भाग झाला. तर पिलखाना म्हणजे सांगायची एवढी गोष्ट आहे की हत्ती ठेवायची जागा. तर भारताच्या इतिहासात सर्वात पहिले युद्धात हत्तींचा वापर हा पोरस याने केला होता, आणि मग त्यानंतर तो होत गेला, आणि अमाप म्हणजे एकदम मोठ्या प्रमाणात वापर हत्तींचा हा मुघलांनी केला होता मित्रांनो. मुघलांकडे हत्ती राहायचे. तर कदाचित हे हत्ती जेव्हा मुघलांनी महाराष्ट्रात दख्खनेवर आक्रमण केलं आणि येथील परिसर ताब्यात घेतला, तेव्हा त्यांचे जे हत्ती आहे ते ठेवण्यासाठी कदाचित त्यांनी हे पिलखाने बांधलेले असावेत. तर फक्त म्हणूनच पिलखाने फार क्वचितच आपल्याला आपल्या महाराष्ट्रातील किल्ल्यावर भेटतात, ज्याच्यात एक रायगड आहे, पन्हाळगड आहे आणि प्रतापगड. तर हे झालं पिलखाना. त्याच्यानंतर लायब्ररी म्हणजे पुस्तकालय. तर पुस्तकालय म्हणजे आता प्राचीन काळात धर्मशास्त्र वाचायचे, आयुर्वेद राहायचा, वेगवेगळे पुस्तकं लिहायचे, त्याच्यानंतर वेगवेगळे औषधीवर वेगवेगळे पुस्तकं राहायचे, वेगवेगळे राजवटीवर पुस्तकं राहायचे, रामायण महाभारत. तर अशी एक पूर्ण काव्यमय जी
लायब्ररी होती, जे ग्रंथालय होतं मित्रांनो, जे की त्या किल्ल्यामध्ये राहणाऱ्या लोकांसाठी होतं, विशेष राजमंडळीसाठी होतं. तर त्यासाठी ही लायब्ररी होती. तर हे एक तुम्ही जग समजा की एक ग्रंथालय होतं. त्यानंतर मार्केट. तर जेव्हा तुम्ही रायगडावर जाल तेव्हा तुम्हाला प्रशस्त असं मार्केट दिसेल. किल्ल्यासाठी असलेल्या बाजारपेठा बहुधा किल्ल्याखाली असायच्या. त्याला अपवाद म्हणजे रायगड किल्ला आहे. तर मी तुम्हाला आधीच बोललो की पायथा म्हणजे त्या डोंगराच्या खालचा भाग. त्याच्यानंतर त्या भागामध्येच एक बहुतांश त्या गावामध्ये पेठा राहायच्यात. आता जसं की तुम्ही बघाल पुण्यात पण वेगवेगळ्या पेठ आहे, बुधवार पेठ, त्याच्यानंतर शनिवार पेठ, शुक्रवार पेठ आहे ना. तर अशा वेगवेगळ्या पेठ आहे. तर पेठ म्हणजे एक मार्ग असतो मित्रांनो. तर जेव्हा तुम्ही रायगड किल्ला बघाल तेव्हा तुम्ही बघाल की अरे ह्या किल्ल्यावर तर पेठ ही किल्ल्यावर आहे, आणि मी ह्या माहिती परत ऐकलं की पेठ ही किल्ल्याच्या खाली असते, पायथ्यालाच असते, त्या गावात असते. तर मग हे चुकीचं आहे का? नाही. रायगड किल्ला याला अपवाद आहे मित्रांनो. म्हणून मी तुम्हाला आधीच सांगितलं की रायगड किल्ला याला अपवाद आहे. म्हणून या किल्ल्यावर नामांकित बाजार आहे. रायगड जो किल्ला आहे त्याच्यावर पूर्ण एक नामांकित असा बाजार आहे. त्याच्यामध्ये रुंद रस्ता आणि दोन्ही बाजूंनी दगड बांधणीची मापीव 22 दुकाने आपल्याला दिसतील तिथं. इथे प्रत्येक दुकानाला माल साठवण्यासाठी मागे 2 खोल्या पण आहेत आणि खाली तळघर पण आहेत. ती या दुकानातून घोड्यावर बसून जाता जाता खाली न उतरता माल खरेदी करता पण येतो मित्रांनो. अशाच प्रकारच्या पेठा आणि बाजार पुरंदर किल्ल्यावर पण, पन्हाळगडवर पण, आणि इव्हन आता मी बघा जेवढे पण एक्झाम्पल दिले पेठांच्या संदर्भात, रायगड, पुरंदर, पन्हाळा, पण अजून एक असं एक्झाम्पल देतो की जिथं पेठ हा या किल्ल्यावर आहे, तो म्हणजे मुरुड जंजिरा. तर मुरुड जंजिरावर पण आपल्याला बरेच असे पुरावे भेटतात की मुरुड जंजिरावर पेठा असायच्या, की जो एक जलदुर्ग आहे. म्हणून मी त्याच्यावर थोडं वजन टाकलं मित्रांनो. तर ह्या झाला पेठा म्हणजे मार्केट. त्याच्यानंतर फारसखाना. तर फारसखाना म्हणजे तुम्ही फारसखाना म्हणजे एक समजा की आता आपण एक घर असतं आपल्या घरात एक वेगळी जागा असते, तिथे आपण सर्व जेवढे पण मौल्यवान कपडे आहेत ते ठेवतो. तर तसं जो गड होता त्या गडात एक फरासखाना होता. तर फरासखाना हा कारखाना वस्त्र ठेवण्यासाठी असे मित्रांनो. तर वस्त्र जे असतात गडावरचे ते वस्त्र ठेवण्यासाठी हा फरासखाना राहायचा. सतरंजा, गादी, तक्के, लोड, सिंहासन, त्याच्यानंतर पडगे, गालीचे, असे वेगवेगळे जे कपडे आहेत ती ठेवण्याची जागा म्हणजे फरासखाना. बस इतकंच तुम्ही लक्षात ठेवा. त्याच्यानंतर बागकारखाना. बागकारखाना म्हणजे बागेसाठी लागणारे साहित्य या कारखान्यात राहायचे. देवांच्या पूजेसाठी लागणारे फुले इथल्या फुलझाडांची राहायची. फक्त प्रतापगडावरचा हा कारखाना अजून शिल्लक आहे मित्रांनो. आता तुम्ही म्हणाल की याने बागकाड पण सांगितले, पण मला तो कोणत्या किल्ल्याला दिसला नाही. मग हे बागकारखाना काय आहे? तर बागकारखाना म्हणजे नावातच आहे, बाग म्हणजे आपली बाग. तर त्या किल्ल्यासाठी त्या किल्ल्याच्या सौंदर्यात अजून एक लाखमोल सौंदर्य ची अजून एक भर पडलेली पाहिजे, म्हणून तिथे एक बागकारखाना तयार करायचा आणि त्याच्यामध्ये बागेसाठी लागणारे जे पण साहित्य राहायचं ते तिथं ठेवायचं. म्हणजे कुदळ, फावडं, खुरपं, त्याच्यानंतर जे पीक लागवडीसाठी जे तणनाशकं असतात, त्याच्यानंतर हे आपलं बीज, फुलांचे बीज, त्याच्यानंतर वेगवेगळे अशी बागेच्या कामासाठी जेवढे पण साहित्य लागतात, फुलं झाडं वाढवण्यासाठी, त्याला सुशोभित करण्यासाठी जेवढे पण झाडं असतात तेवढे हा सर्व बागकारखान्यात आपण ठेवतो. तर तुम्हाला फक्त एक प्रतापगडावरचा बागखाना आपल्याला दिसेल. त्याच्यानंतर हे झालं बागकारखाना. त्याच्यानंतर बारादरी. तर बारादरी म्हणजे काय असतं? एक अनेक खिडक्या असलेली बैठकीची खोली असते. जेव्हा तुम्ही देवगिरी किल्ल्याला जाल तेव्हा तिथं तुम्हाला एक बालेकिल्ला दिसतो. त्या बालेकिल्ल्याला तुम्हाला खूप काही खिडक्या दिसतील, तर त्याला तुम्ही बारादरी म्हणतात. शनिवाराला जाल तर तिथं पण तुम्हाला एक बारादरी नावाची एक खोली दिसेल. शिवनेरीला नाही बघा,
तुमचं कन्फ्युजन दूर करण्यासाठी मी शिवनेरी बोलला. तर जेव्हा तुम्ही शिवनेरीच्या किल्ल्यावर जाल तिथं पण एक बालेकिल्ला आहे, आणि जेव्हा तुम्ही देवगिरीला जाल तिथं पण एक बालेकिल्ला आहे. तर मग दोघं बालेकिल्ल्यामध्ये काय अंतर आहे? तर शिवनेरीचा जो बालेकिल्ला आहे त्याला फक्त एकच खिडकी दिसेल तुम्हाला, पण जेव्हा तुम्ही देवगिरीच्या बालेकिल्ल्याला बघाल तेव्हा तुम्हाला तिथं अनेक खिडक्या दिसतील. तर त्या अनेक खिडक्या असलेल्या वास्तूला आपण बारादरी म्हणतो, आणि एक खिडकी आहे तर त्याला आपण बारादरी नाही म्हणणार. तर तुम्ही समजून घ्या. तर बारादरी म्हणजे अनेक खिडक्या असलेली खोली. त्याच्यानंतर बालेकिल्ला. तर बालेकिल्ला हा मूळ अरबी शब्द आहे. हे पण आपण खंदक पाहिलं, प्रवेशद्वार पाहिले, मुख्य दरवाजे पाहिले, उपदरवाजे पाहिले, पेठ पाहिलं. तर जेवढे पण आपण हे वास्तू पाहतोय यातील सर्वात महत्त्वाची वास्तू म्हणजे बालेकिल्ला मित्रांनो. तर बालेकिल्ला मूळ हा अरबी शब्द आहे, त्याला बाला ई किला म्हणतात मित्रांनो. म्हणजे गडावरील सर्वात सुरक्षित जागा बालेकिल्ल्याला आपण म्हणतो. किल्ला ज्या शिखरावर असेल त्या शिखरावरच्या सर्वात उंच जागी बालेकिल्ला असतो. गरज असेल तर बालेकिल्ला तटबंदीने अधिक मजबूत केलेला असतो. क्वचितच एका गडावर 2 बालेकिल्ले असतात. राजमाची किल्ल्याला 2 उभे सुडके आहेत म्हणून तिथे 2 बालेकिल्ले आहेत. सुडक्यांमधल्या जागेत तटबंदी आहे. जे चिलखती बुरुज दिसेल तिथं तुम्हाला तटबंदी दिसेल. जो राजगड आहे, राजगडावरील बालेकिल्लाच राहायला तुम्हाला अतिशय कठीण जाऊ शकतो. बालेकिल्ल्यावरील इमारतीत किल्लेदार आणि हवालदार राहतात मित्रांनो, आणि क्वचित राजमंदिरही असतं. तर मोस्टली बालेकिल्ल्यामध्ये हा राजा राहायचा, राजाचं जे कुटुंब आहे ते राहायचं. तर हा जो बालेकिल्ला आहे मित्रांनो, शिवनेरीचा बालेकिल्ला सुप्रसिद्ध आहे. त्याच्यानंतर देवगिरीचा बालेकिल्ला प्रसिद्ध आहे, राजगडावरील पण बालेकिल्ला प्रसिद्ध आहे. तर हा जो बालेकिल्ला आहे तो एक गडावरची सर्वात सुरक्षित जागा म्हणून बालेकिल्ल्याला बघायचं आहे. त्याच्यानंतर गडावरची सर्वात उंच जागा म्हणजे बालेकिल्ला, तिथं राहायचा. त्याच्यानंतर हा मोस्टली असा एक तटबंदीच्या जवळ बांधला जायचा. म्हणजे सपोजली बालेकिल्ला बांधलाय तर त्याला लक्षात घेऊन तटबंदी बांधलेली असायची, म्हणजे जेणेकरून दुश्मनांचा कोणता टोपेचा गोळा त्या बालेकिल्ल्यावर त्याला करायचा असला तर मध्ये त्याला तटबंदीचा सामना करावा लागेल. तर अशी काही बालेकिल्ल्यावरची इमारत आहे मित्रांनो, याच्याबद्दल अशी काही माहिती आहे. तर ह्या बालेकिल्ल्यावर एक विशिष्ट म्हणजे किल्ल्याच्या संरक्षणासाठी विशिष्ट सैनिक तर आहेच, पण ह्या बालेकिल्ल्याच्या संरक्षणासाठी एक विशिष्ट सैनिक आणि म्हणजे जे किल्लेदार आहे, हवालदार आहे ते राहायचे, म्हणजे जेणेकरून तो बालेकिल्ला अजून सुरक्षित होईल. आणि त्या बालेकिल्ल्यातच मंदिर पण राहायचं, म्हणजे जो राजा आहे, जे राजाचे जे कुटुंब आहे ते त्या बालेकिल्ल्यातच त्यांना धार्मिक गतिविधी ते करू शकत होते. तर असं ही बालेकिल्ल्याची माहिती आहे. त्याच्यानंतर बुरुज. तर बुरुज ही पाण्याची जागा असते. बुरुजाच्या आत पाढेकऱ्याच्या राहण्याची सोय असते. बुरुजांवर तोफा ठेवलेल्या असतात. तोफांची तोंडे वेगवेगळ्या दिशांना फिरवण्यासाठी त्या लाकडी गाळ्यांवर बसवलेली असतात. तर बुरुज म्हणजे जो किल्ला आहे त्या किल्ल्याची जी मजबूत ढाल असते ना, तो किल्ल्यावर जर का कोणतं आक्रमण झालं आहे तर ते आक्रमण 70 ते 80% हा बुरुज त्याचा सामना करत असतो मित्रांनो. म्हणून बुरुज मोठे असतात, एक पिरॅमिड आकाराचे असतात. पिरॅमिड म्हणजे त्याचा घुमजाव जो असतो तो एका पिरॅमिड प्रमाणे असतो. तर ही पाढ्याची जागा असते मित्रांनो, म्हणजे बुरुजावर पाढेकरी असतात. त्याच्यानंतर तिकडं खिडक्या असतात. आपण पाहिलं मागे ज्याला आपण शिरोद्रे म्हणून पाहिलं, तर त्या शिरोद्र्यामधून बाण वगैरे तेल वगैरे ते टाकायचे. तर ही त्या बुरुजामधली वास्तू आहे. तर पाढेकऱ्यांच्या राहण्याची पण त्या बुरुजावर सोय राहायची. म्हणजे तुम्ही याचा अंदाज लावू शकतात की बुरुज किती मोठा असेल तो. तर बुरुजांवर या बुरुजांवर तोफा पण ठेवल्या राहायच्या. तर आपण जेव्हा संवर्धनाचा पार्ट बघू तेव्हा बघू हे बुरुज कसा संवर्धन करता येईल, तोफ कसे संवर्धन करता येईल. तर ह्या तोफांची तोंडे वेगवेगळ्या दिशांना राहायची. तर तो फैचा गोळा असा मारायचा मित्रांनो की हवेचा जो तोल आहे, हवेचा जो ओघ आहे
तो लक्षात घेऊनच ती तोफ मारायची, म्हणजे जेणेकरून तोफीचा गोळा अजून दूरपर्यंत जाईल. तर हे असं बुरुज होतं, ही बुरुज आहे मित्रांनो. तर आता इमेज, हे मी तुम्हाला ज्या इमेज दाखवतो आहे, तर हा तुम्हाला लोहगड किल्ला दिसेल. त्याच्या हे मी जेव्हा मी इमेज दाखवलं ना तुम्हाला, तेव्हा तुम्ही ब्लॅक मार्करकडे लक्ष द्या. त्याच्यानंतर ही अशी घोड्याची पाग असते. त्यानंतर हे बुरुज झालं मित्रांनो. त्याच्यानंतर त्याच्यानंतर हा हा तुम्हाला नगारखाना दिसेल. त्याच्यानंतर हे तुम्हाला गेट दिसेल. त्याच्यानंतर हे पण गेट आहे. तर अशा जस्ट हे हरिहर किल्ल्याची ही जी स्टेप लॅडर आहे ती आहे. तर या प्रकारे आहे मित्रांनो. तर आपण पुन्हा एकदा याला बघू, जेव्हा आपण समरी बघू 1 सेंटेन्समध्ये की काय काय. फक्त जस्ट मी तुम्हाला अजून इन डिटेलमध्ये त्याचं एक्झाम्पल देऊन, त्याच्यानंतर त्याच्याबद्दल अजून माहिती सांगून, त्याच्यानंतर त्याचा किल्ला सांगून, त्याच्या इमेज दाखवून तुम्हाला ते मी क्लिअर केलं, म्हणजे तुम्हाला ते जास्ती काळापर्यंत ते लक्षात राहील. तर आता आपण पुढच्या स्लाईडवर जाऊ. हां, तर आपलं हे झालं, टेम्पल झालं, धान्य कोठार, नगारखाना, भुयार पण झालं, पायथा झाला, पिलखाना झाला, ग्रंथालय, मार्केट, फरासखाना झाला, बागकारखाना झाला, बारादारी झाली, बालेकिल्ला झाला, बुरुज झालं, तटबंदी झाली. तर तटबंदी मित्रांनो तुम्ही बघाल तर तटबंदी एक साधी तटबंदी असते, जे की बुरुज जेव्हा, म्हणजे समजा किल्ल्याला 32 बुरुज आहे, तर त्या 32 बुरुजाला कनेक्टिव्हिटी प्रदान करण्यासाठी, जोडण्यासाठी काही तर स्ट्रक्चर असेल ना, तर त्यालाच तटबंदी म्हणतात मित्रांनो. तर ही तटबंदी एक असते साधी तटबंदी आणि एक असते दुहेरी तटबंदी. जेव्हा तुम्ही राजगड किल्ल्यावर जाल तेव्हा तुम्हाला तिथं दुहेरी तटबंदी दिसेल. तर तट आणि बंदी म्हणजे जो किल्ल्याचा तट आहे तो बंद करायची जी वास्तू आहे त्याला आपण तटबंदी म्हणतो. जी भुयारांची जी रचना आहे, त्या एक भुयार दुसरं भुयारला कनेक्ट करण्यासाठी, जोडण्यासाठी जी वास्तू आहे त्याला आपण तटबंदी म्हणतो. तर ही पण दुश्मनांचा सामना करण्यासाठी फार मदतगार ही अशी वास्तू असते मित्रांनो. जर तटबंदी नसेल तर किल्ला जवळपास नसेलच. तर हे झालं मंदिर. हे 2 मिनिट. हां, तर मी आता रेड मार्करमध्ये तुम्हाला दाखवतोय. तुम्ही माझ्या रेड हायलायटरवर तुम्ही लक्ष द्या. तर सर्वात पहिले हे झालं हरिश्चंद्र मंदिर. त्याच्यानंतर ही जिजामातांची समाधी आहे. हे तानाजी मालुसरेंचं स्मारक आहे. तर ही एक जस्ट मी मायथॉलॉजिकल इमेज घेतलेली आहे, ग्रंथालय कसे असतील त्या काळाचे. त्याच्यानंतर हे मुख्य प्रवेशद्वार आहे. त्याच्यानंतर हे भुयार आपल्याला दिसेल. त्याच्यानंतर ही प्रतापगड आहे आणि हे प्रतापगडावरची आपल्याला तटबंदी दिसेल. त्याच्यानंतर हा सुप्रसिद्ध असा रायगडावरची पेठ आहे. त्याच्यानंतर हा पिलखाना आहे, हत्ती ठेवायची जागा. तर त्याच्यानंतर हे आपल्याला तुम्हाला फरासखाना वगैरे दिसेल. तर हे असं एकूण एक मी इमेज दाखवता, म्हणजे अजून तुम्हाला क्लिअर होईल. तर आता पुढे जाऊ आपण. तर राजमंदिर, शिलेखाना, सदर, सरपणखाना, स्तंभ, दीपमाळ, घाना, कारखाना, शस्त्रागार, तुरुंग आणि बंदर. तर आता आपण ह्या वास्तूंना बघू. तर मी तुम्हाला आधीच म्हटलं मित्रांनो, आपला विषय फार मोठा आहे. आपण कोणती पण सिरीज घेऊन येतो, तर मी असं थोडक्यात नाही सांगत तुम्हाला. मी त्यांचं पूर्ण जे पण त्याच्या रिलेटेड जेवढे पण पुस्तकं आहे ते 4-5 पुस्तकं मर्ज करून आणि माझ्या अनुभवातून मला जेवढं कळलेलं आहे त्यातून पूर्ण असं एकत्रित नॉलेज करून मी पूर्ण ते तुम्हाला डिलिव्हर करतो, जेणेकरून ते तुम्हाला अगदी म्हणजे शेवटपर्यंत तुम्ही ते विसरले नाही पाहिजे. म्हणून जरा वेळ लागेल याला, पण तुम्ही हे नक्की माहिती बघा. तर आता हे आहे राजमंदिर, शिलेखाना, सदर, सरपणखाना. तर परत आपण एक एक बघू. तर राजमंदिर काय असतं मित्रांनो, तर
आता राजमंदिर म्हणजे हे बहुधा बालेकिल्ल्यावर राहायचे. राजमंदिरात किल्लेदार, हवालदार असे लोक राहायचे. राजे मुक्कामावर येणार असतील, राजे जर का मुक्कामावर येणार असतील त्यापूर्वी किल्लेदार ते सारवून, धूप वगैरे घालून, गंध वगैरे मारून स्वच्छ करत. त्याच्यानंतर रामचंद्र मात्यांनी राजमंदिर कधी रिकामे ठेवू नये अशी गडकऱ्यांना ताकीद दिली होती मित्रांनो. तर राजे येण्याच्या काळात राजमंदिराजवळ सदर ठेवली जायची मित्रांनो. तर आता बघा, बालेकिल्ल्याप्रमाणेच राजमंदिर पण हे खूप महत्त्वाचं म्हणजे वास्तू आहे. जेवढा पण जो किल्ल्याचा जो शासन कारभार आहे तो राजमंदिरातून व्हायचा मित्रांनो. तर पहिली गोष्ट म्हणजे राजमंदिर म्हणजे राजाचं मंदिर, जिथे राजा राहतो, जिथून राजा शासनाचं काम बघतो, जिथं राजा न्यायनिवाडे करतो, ते म्हणजे राजमंदिर. तर राजमंदिरात कोण राहायचं? राजमंदिरात किल्लेदार, हवालदार लोक राहायचे. जेव्हा राजे मुक्कामावर येणार म्हणजे आता बघा जेव्हा तुम्ही बॅचलर होते तेव्हा मला आठवतं, मी जेव्हा बॅचलर होतो तेव्हा जर का एखादी रूम घाण असेल आणि समजा आपले पॅरेंट्स रूमवर येणार असतील तर सर्व ते बॅचलर मुलं ती रूम साफ करायची जेणेकरून त्यांना ते प्रसन्न झाले पाहिजे. तर त्याचप्रमाणे त्या काळात जेव्हा राजेगडावर यायचे तेव्हा ते जी किल्ल्यातली जी सैनिक लोक आहे, जे पहारेकरी लोक आहे, ते परत तो जो राजमंदिर आहे ते साफ करायचे, तिथे गंध मारायचे, शेणाने सारवून ठेवायचे ते सर्व. त्याच्यानंतर जेवढं पण सौंदर्य त्या वास्तूमध्ये अजून अधिक करता येईल तेवढं ते त्यावर भर द्यायचे. तर मी तुम्हाला आधी सांगितलं होतं जेव्हा आपण पाहिलं की जेव्हा आपण एक वास्तू पाहिली होती की खालती जी झाडे राहायची मित्रांनो, ती झाडी म्हणजे ती झाड्यातून गडाच्या आजूबाजूची जी झाडे राहायची त्या झाडीतून कोणीही झाडे तोडणार नाही. कारण तसं केलं तर ते जे गडाची जी झाडी आहे ती नष्ट केली तर तो गड अलगद आपल्याला म्हणजे तो दिसेल. तर ते झाडीतून गडामध्ये जे पण चूल किंवा जे पण खाद्यपदार्थ आपण बनवतो ते खाद्यपदार्थ बनवण्यासाठी त्या आजूबाजूच्या झाडीतून कोणीही लाकूड तोडणार नाही अशी रामचंद्र पंतांची सक्त आदेश होते. तर तो पहिला आदेश. आणि दुसरा आदेश असा होता की जे राजमंदिर होतं त्या ते कधीच रिकामं ठेवू नका. तिथं नेहमी एक म्हणजे तुम्ही जर का बघाल एखादा भारताचा प्रधानमंत्री जर का बाहेर जातो आहे तर त्याचं स्वागत करण्यासाठी वेगवेगळे कार्पेट टाकतात. म्हणजे एखाद्या देशाचा प्रधानमंत्री दुसऱ्या देशात जर का जातो आहे तर त्याचं सेलिब्रेशन, त्याचा सत्कार करण्यासाठी एक कार्पेट सेलिब्रेशन करतात. मग त्याच्यात पण वेगवेगळे कार्पेट आहे. रेड कार्पेट सेलिब्रेशन, त्याच्यानंतर व्हाईट कार्पेट सेलिब्रेशन, ग्रीन कार्पेट सेलिब्रेशन, विदाऊट कार्पेट सेलिब्रेशन जे पाकिस्तानला येतं. तर तो अजून वेगळा विषय झाला. तर म्हणायचं एवढं आहे की राजमंदिर म्हणजे ते कधीही रिकामं ठेवू नका, तिथं नेहमी साफसफाई ठेवा असे रामचंद्र पंतांचे आदेश होते. तर हे असं काही राजमंदिर होतं. त्याच्यानंतर शिलेखाना मित्रांनो. तर शिलेखाना म्हणजे चिलखते किंवा मग शस्त्रास्त्रे ठेवण्याची जागा. या कारखान्यावरनं धाड लावणारे शिकरगाड किंवा मग लोहार नेमले राहायचे. म्हणजे बघा आता तुम्ही दारूचं कोठार आणि शिलेखाना यामध्ये कन्फ्यूज नको करा. दारूचं कोठार म्हणजे तो फक्त बारूतीसाठी आहे. बारूद आपण का यूज करतो? बंदुकीच्या गोळीसाठी. मिसाईल तर नव्हते त्या काळात, म्हणजे शिवाजी मिसाईल तर टिपू सुलतानच्या काळात आले. पण जो आपला जी बारूद आहे त्या बारूदीचा जो उपयोग आहे तो फक्त बंदुकीसाठी आणि तोफेच्या गोळीसाठी व्हायचा मित्रांनो. आपल्या माहितीसाठी अजून एक पॉईंट सांगून देतो. भारतामध्ये बरेच जण म्हणतात की भारतामध्ये सर्वात पहिले जो बारुदीचा वापर आहे तो बाबर याने केला होता मित्रांनो. पण बाबर याने नाही केला होता तो. त्याच्या आधी पण एक दख्खन येथून बमनी सल्तनत झाली होती. तर त्या बमनी सल्तनत
या दारूच्या गोळेचा, या बारूदीचा वापर झाला होता मित्रांनो. तर हे तुम्ही नक्की लक्षात ठेवा. त्याच्यानंतर आधी असं म्हणायचे की म्हणजे तुम्ही जेव्हा पुस्तकं वाचाल तर तेव्हा तुम्हाला दिसेल की म्हणजे जे अलेक्झांडरचं जे युद्ध झालं होतं, त्याच्यानंतर चंद्रगुप्त मौर्य त्यांच्या पण काळात काही म्हणजे वापर झालेला आहे बारुदीचा असं आपल्याला दिसतं. पण ते म्हणजे त्यावर मी असं तुम्हाला कन्फर्म नाही सांगू शकत. पण त्याच्या आधी मी जी गोष्ट सांगितली बाबर आणि बमनी सल्तनतची, ती मी तुम्हाला कन्फर्म सांगतो. तर परत तो एक वेगळा विषय झाला. मी जस्ट तुम्हाला तुमच्या माहितीमध्ये अजून ज्ञान वाढवण्याचा प्रयत्न करतो मित्रांनो. तर हे जे शिलेखाना आहे, शिलेखाना म्हणजे चिलखते आणि शस्त्र ठेवण्याची जागा. तर शस्त्रागार वेगळं, म्हणजे जे बारूद आपण ठेवतो त्याला शस्त्रागार म्हणतात. पण जी शस्त्र म्हणजे जी हाताने चालवली जातात, म्हणजे की तलवार, चाकू, त्याच्यानंतर जे वाघनखं असतील, त्याच्यानंतर चिलखते असतील, तर अशी जी ज्याला मानवी बळ लागतं अशी जी शस्त्र आहे ती ठेवण्याची जागा म्हणजे शिलेखाना. आणि तिथं लोहार पण किंवा शिंकलगार जे धाड लावायचे ते पण तिथं म्हणजे कायमस्वरूपी तैनात राहायचे. म्हणजे जेणेकरून कोणता सैनिक आला आणि त्याने एक तलवार काढली आणि त्या तलवारीला त्याला लगेच धाड लावायची असली अजून, तर ते शिंकलगार किंवा लोहार लगेच धाड लावून द्यायचे त्यांना. तर तो एक शिलेखाना होता मित्रांनो. त्याच्यानंतर सदर काय, तर सदर म्हणजे किल्ल्यावरील कारभार करण्याची जागा, किल्ल्यावरील जे कागदपत्री कामकाज आहे ते त्या कार्यालयातून चालायचं. तुम्हाला राजगडावर पद्मावती, सुमिळा व संजीवनी या तिन्ही माच्या दिसतील, तर त्या तिन्ही माचांवर तुम्हाला सदर दिसेल. तर एक आपण पाहिलं राजमंदिर, तर राजमंदिरात पण सदर व्हायची आणि सदर करण्याची जागा पण एक वेगळी जागा होती. त्याला म्हणजे कारभार करण्याची एक वेगळी जागा होती, त्याला सदर म्हणायचे. पण ही सदर राजमंदिरात पण व्हायची. तर हे पण याच्यात तुम्ही क्लॅरिटी ठेवा. राज्यकारभार करण्यासाठी जी जागा राहायची त्याला सदर म्हणायचे, आणि ही जी राज्यकारभार करण्यासाठी जी जागा आहे सदर, ती कधी कधी राजमंदिरात पण व्हायची, जे आपण आधी पाहिलं. तर अशी जी सदर आहे ती तुम्हाला राजगडावर ज्या 3 माच्या आहेत तिथे तुम्हाला भेटतील, ज्या की संजीवनी माची, पद्मावती माची आणि सुवेळा माची, या 3 प्रसिद्ध अशा माच्या आहेत. तिथं तुम्हाला ही सदर पाहायला भेटेल. त्याच्यानंतर सरपणखाना. तर सरपणखाना म्हणजे गडावर लागणारा जेवढा पण जळाऊ लाकूड फाटा आहे तेवढा सर्व सरपणखान्यात राहायचा. ही लाकडे म्हणजे अगदी किल्ल्याजवळच्या जंगलातून आणायची नाही असे आदेश होते मित्रांनो. किल्ल्याभोवतालची झाडे किल्ल्याच्या रक्षणासाठी राहायची, मी आधी पण सांगितलं आहे. तर हा सरपणखाना म्हणजे आता आपण समजा कोळशाला आग लावायची आहे किंवा आपण थंडीत जी शेकोटी करतो, तर त्याला आपण एक इंधन वापरतो. आधी पहिले प्लास्टिक टाकतो किंवा मग तेल टाकतो किंवा मग काहीतरी म्हणजे एक इंधन टाकतो, जेणेकरून तो जो आगीचा भडका आहे तो लगेच होईल. तर तशी ही आग लगेच लागण्यासाठी जो लाकडीचा भुगा आहे, तो लाकडीचा भुगा एका सरपणखान्यात ठेवायचा मित्रांनो. तर तो लाकडीचा भुगा ठेवण्यासाठी जी जागा राहायची त्याला सरपणखाना म्हणायचे. त्याच्यानंतर स्तंभ आणि दीपमाळ. तर रायगडावर एक लोह स्तंभ आपल्याला दिसेल आणि 2 अनेक मजली जे स्तंभ आहे, शिवाय अनेक किल्ल्यांवर पण दीपमाळांचे स्तंभ आहेत. तर आता स्तंभांच्या बाबतीत राजस्थान फार प्रसिद्ध आहे मित्रांनो. तिथे तुम्हाला एक कीर्तिस्तंभ भेटेल जो की राणा कुंभा यांनी बांधला होता मित्रांनो. राजस्थानमध्ये बरेच स्तंभ आहे. तर तुम्हाला जर का चित्तोडगडावर त्या कीर्तिस्तंभावर जर का तुम्हाला पूर्ण इतिहास जाणून घ्यायचा असेल तर नक्की सांगा, मी तुम्हाला नक्की ते माहितीपट च्या स्वरूपात दाखवत. फक्त पुढच्या वेळेस आपण आता पुढचा माहितीपट आपण लाईव्ह करू मित्रांनो. म्हणजे मी तुम्हाला फेस टू फेस माहिती सांगत जाईल, कारण असं प्रेझेंटेशन करायला जितका वेळ लागतो तो वेळ मी जर का मी लाईव्हच्या माध्यमातून तुम्हाला सांगितलं तर तो वेळ मला कमी लागेल आणि मी तुम्हाला जास्तीत जास्त कंटेंट देऊ शकतो मित्रांनो. तर त्याच्यामुळं तुम्ही त्याचं टेन्शन नको घ्या की आम्हाला जसं प्रेझेंटेशनमध्ये समजतं तसंच असं व्हर्बली समजेल का,
ती रिस्पॉन्सिबिलिटी माझी, तुम्हाला त्याहून सुंदर कळेल. त्याच्यानंतर स्तंभ आणि दीपमाळ. स्तंभ आणि दीपमाळ म्हणजे काय, तर रायगडावर एक लोह स्तंभ आहे आणि 2 अनेक मजली जयस्तंभ आहे, मी तुम्हाला सांगितलं. तर हा स्तंभ एक विजयाचं प्रतीक म्हणून याला पाहिलं जायचं. आणि दीपमाळ म्हणजे एक एक स्तंभ राहायचा आणि त्या स्तंभावर दीप ठेवण्यासाठी जागा राहायची, तर त्याला दीपमाळ म्हणायचे. तर ही जी रचना आहे ती गडाच्या सौंदर्यात अजून भर पाडते मित्रांनो. त्याच्यानंतर घाणा. तर घाणा म्हणजे मला म्हणायचं चुन्याचा घाणा. तर जेव्हा आपण तिकोना किल्ला मी आता एक व्हिडिओ 1 वर्ष आधी मी एक व्हिडिओ एक माहितीपट प्रत्यक्ष किल्ल्यावर जाऊन तुम्हाला दाखवला होता की चुन्याचा घाणा कसा त्या चुन्याचा घाणा कसा उपयोगात आणला जातो, चुन्याचा घाणा वर्क कसा करतो आणि तो घाणा का लावला जातो. तर मी तुम्हाला आय टॅबमध्ये ती लिंक देईन, तुम्ही त्या लिंकवर क्लिक करून नक्की तो व्हिडिओ बघा. तर असा हा चुन्याचा जो घाणा आहे त्यामध्ये तेलबिया, चुना, गूळ, त्याच्यानंतर हे 3-4 पदार्थ एकत्र करून एक मिश्रण तयार केलं जायचं मित्रांनो. म्हणजे एक छोटासा चट खोनला जायचा आणि मध्ये एक लाकडी ओंडका फसवला जायचा आणि त्याच्यावर एक बैल फिरवला जायचा आणि मग ते सर्व मिश्रण तिथून हे करायचं. मी जेव्हा तुम्हाला इमेज दाखवाल तेव्हा हे दाखवाल तुम्हाला घाणा. तर माझं म्हणजे असं सजेशन राहील की तुम्ही याचा एक सेपरेट व्हिडिओ केला आहे, तो नक्की बघा, म्हणजे तुम्हाला हे अजून क्लिअर होईल. तर घाणा म्हणजे चुन्याचा घाणा, जो की गडावर जी तटबंदी बांधलेली आहे, बुरुज बांधलेली आहे, वास्तू बांधलेली आहे, तर त्यांना त्याचं जे रिव्हॅन्युएशन आहे, त्यांचं जे संगोपन आहे ते करण्यासाठी हा घाणा राहायचा. म्हणजे एक प्रकारचं तुम्ही म्हणा की आपला आधुनिक जे सिमेंट आपण करतो तसं त्या काळातला जे सिमेंट तयार करायचे, जे लेपन तयार करायचे बुरुजामधील तटबंदीसाठी, ते तयार करण्यासाठी हा घाणा उपयोग आणला जायचा. त्याच्यानंतर कारखाना म्हणजे वेगवेगळे कारखाने राहायचे मित्रांनो. म्हणजे की वस्त्रांचा कारखाना, त्याच्यानंतर काही खाद्यपदार्थ बनवायचे आहे त्याचा कारखाना. तर मोस्टली कारखाना म्हणजे आपल्याला शस्त्रांचाच कारखाना गडावर दिसेल. तर शस्त्रागार म्हणजे आपण आधी पण पाहिलं, शस्त्रागार म्हणजे एकतर पाहिलं आपण शिलेखाना, नंतर पाहिलं दारूचं कोठार, त्याच्यानंतर शस्त्रागार. आता तर शस्त्रागार म्हणजे पण हे त्या टाईपचं होतं, हा एक समानार्थी शब्द आहे जिथं की शस्त्र साठवली जायची मित्रांनो. त्याच्यानंतर तुरुंग, मी इंग्रजीमध्ये जेल लिहिलं याला. तर तुरुंग म्हणजे तेच जेव्हा आपण आधी पाहिलं की अंधार कोठड्या राहायच्या, तर ते अंधार कोठडीकडे एक विशिष्ट अशी एक ती शिक्षा आहे. पण ज्याने एकदम सामान्य अपराध केला आहे, म्हणजे एक अपराध असा की सपोज त्याने कोणाची हत्या केली, कोणत्या गायीची हत्या केली, किंवा मग त्याने कोणत्या स्त्रीवर अत्याचार केला, किंवा मग त्याने राजाचा खून केला. तर अशी जी मोठी घृणित कामे आहे, त्या घृणित कामांसाठी त्या अंधार कोठड्या होत्या की ज्या आमरण तुरुंगवास राहायच्या आणि त्याच्यात टाकायचं, जे आपण आधी डिस्कस केलंय. तर हे जे तुरुंग आहे हे साधं तुरुंग राहायचं की ज्याने फक्त लहान छोटी मोठी चोरी केलेली आहे किंवा काही त्याने छोटासा अपराध केला आहे, तर एक त्याला विशिष्ट कालावधीसाठी 6-7 महिन्यासाठी 1-2 वर्षासाठी या साध्या जेलमध्ये ठेवलं जायचं. तर ही एक साधी जेल आहे. त्याच्यानंतर बंदर म्हणजे बंदर कुठे राहतील मित्रांनो, म्हणजे एक सेन्स आहे की बंदर म्हणजे हे फक्त जलदुर्गावरच असेल. तर बंदर हे जलदुर्गावर असेल, बरोबर. तर कोणताही व्यापार किंवा कोणतंही जहाज एका देशातून दुसऱ्या देशात जाण्यासाठी त्याला थांबायची आवश्यकता असते मित्रांनो. तर त्यासाठी बंदर असतात. जसं की आज जेवढे पण तुम्हाला आधुनिक भारतात जेवढे पण बंदरे दिसतील तेवढे सर्व अदानी पोर्टच्या माध्यमातून चालतात जवळपास मोस्टली बंदरे. तर जे वेगवेगळी बंदरगी आहे, जसं की आता गुजरातला आहे, त्याच्यानंतर विशाखापट्टणमला आहे, मुंबईला आहे, पालघरला सर्वात मोठा बंदरगाह बनतो आहे. तर ही जी बंदर आहे, ज्याला आपण जहाज थांबण्याचे ठिकाण म्हणतो त्याला आपण बंदर म्हणतो.
तर अशी बंदरे, अशाला बंदर म्हणतात की ज्याचा वापर आपण जहाजला विश्रामासाठी किंवा जहाजावरील जी मंडळी आहे त्यांना विश्रामासाठी किंवा मग व्यापार करण्यासाठी ही बंदरे उपयोगात आणली जायची मित्रांनो. तर हे मोस्टली तुम्हाला जलदुर्गावर भेटेल. तर आता आपण याची इमेज बघू मित्रांनो. तर फोटोंच्या सहाय्यातून आता आपण याला समजू. तर मी जे आता येलो कलरमधून जे हायलाईट करतोय त्याकडे तुम्ही लक्ष द्या. तर हे जे दिसते आहे तुम्हाला बघा, हा देवगिरीचा किल्ला आहे मित्रांनो. तर हा देवगिरीच्या किल्ल्यावर बघा 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12. तर बघा कितकी मोठी, म्हणजे थांबा मी ब्ल्यू कलरमधनं देतो. तर बघा किती मोठी ही तटबंदी दिसते तुम्हाला. तर इतकी मोठी तटबंदी नाही खिडक्या दिसतात. तर एवढ्या मोठ्या खिडक्या असलेली खोली म्हणजे हे असते बारादरी. त्याच्यानंतर हा बालेकिल्ला असे मित्रांनो. त्याच्यानंतर हा पण बालेकिल्ला आहे, पण याला तुम्हाला ही फक्त एकच तटबंदी दिसेल बघा. ही फक्त तुम्हाला एकच तटबंदी सॉरी कसं आहे, जास्त बोललं गेलं ना तर मला इतकी बोलायची सवय नाही मित्रांनो. पण मी तुमच्यासाठी तुमच्यापर्यंत जास्तीत जास्त म्हणजे हे साक्षर आपला समाज व्हायला पाहिजे. गड किल्ल्यांचं महत्त्व त्यांना सर्व माहिती कळाली पाहिजे म्हणून मी एवढी तळमळ करत असतो. तर एखादा शब्द चुकीचा निघून जातो. तर ही जी खिडकी आहे तर ही एकच खिडकी आहे. तर हे बारादरीमध्ये येणार नाही, पण इथे खूप प्रकारच्या खिडक्या आहे. हा देवगिरीचा किल्ला, हा शिवनेरीचा किल्ला. तर हा बालेकिल्ला झाला, हा पण बालेकिल्ला झाला. आणि ह्या बालेकिल्ल्यावर ज्या खिडक्या आहेत त्या जर का जास्त असतील तर त्याला बारागिरी म्हणतात, आणि एक खिडकी असेल तर ते बारादरीमध्ये येत नाही. त्याच्यानंतर ही तटबंदी झाली जी की जलदुर्गावरची तटबंदी. हा विजयदुर्ग किल्ला आहे. त्याच्यानंतर हे रायगड झालं. हे रायगडावरचं शिवाजी महाराजांचं स्मारक आहे. त्याच्यानंतर हा शिलेखाना आहे जिथं की आपण हे शस्त्र वगैरे ठेवतो. त्याच्यानंतर हा रायगड किल्ला आहे. त्याच्यानंतर इथे म्हणजे मी तुम्हाला दाखवलं आहे की वेगवेगळे कारखाने असे राहायचे. त्याच्यानंतर ही तोफ आहे. मी सांगितलं तुम्हाला की एक बुरुज राहायचा, बुरुजावर तोफ राहायची. तर ही लहान तोफ आहे. त्याच्यानंतर हे तुरुंग आहे. मी सांगितलं तुम्हाला की एक अंधार कोठडे आहे, ते आपण पहिले पाहिलं. तर एक साधा तुरुंग आहे. हे शनिवार वाड्यातली ही मी तुम्हाला ही तुरुंग दाखवले. त्याच्यानंतर लास्टला मी बंदर बोललो. तर हे बघा ह्या ज्या अशा थांबलेल्या आहेत तर हे बंदर आहे. तर जंजिरा किल्ल्याची एक महत्त्वाची गोष्ट मित्रांनो, आजूबाजूला सर्व समुद्राचं खारट पाणी, पण इथं हे जे दिसतंय ना तुम्हाला, हे हौद टाक्या आपण बघितलं हे पण आधी. तर इथं गोड पाणी असतं मित्रांनो. तर बघा किती मोठी म्हणजे नमुना आहे हा. कधी कधी असं वाटतं की म्हणजे आताच्या टेक्नॉलॉजीपेक्षा आधीची टेक्नॉलॉजी खरंच फार पारंगत होते मित्रांनो. तर हा झाला चुन्याचा घाणा. बघा मी तुम्हाला सांगितलं होतं. तर घाणा म्हणजे चुन्याचा घाणा. तर असा एक चढ खोदला जायचा, इथे एक चाक ठेवलं जायचं आणि ह्या चाकामध्ये एक असा ओंडका लावायचा आणि तो असा बैलाला बांधायचा आणि त्याला ह्या खड्ड्यातून फिरवायचे. आणि हे जे तुम्हाला दिसत आहे 2 मिनिट, हे तुम्हाला जे दिसत आहे हा चर, इथं तेलबिया, गूळ, चुना टाकायचा आणि ते चाक मग त्याला बारीक करायचं आणि मग तो जो मिश्रित जे लेपन आहे ते तटबंदीला लावलं जायचं मित्रांनो. तर असा हा चुन्याचा घाणा आहे मित्रांनो. तर ही अशी आपली किल्ल्यांची रचना होती मित्रांनो. तर आता आपण पुढे जाऊ.